मला सांगा आता, ती आग कोणती, तो वाघोबा कोणता, तो शिकारी कोणता, तो पाऊस कोणता? हे पारस वाचण्यासाठी ती आग कोणती, तो वनवा कोणता, तो शिकारी कोणता, तो वाघोबा कोणता? माहिती आहे तुम्हाला? आहे का उत्तर माहिती आहे एखाद्याला? आहे का माहिती बारक्या मुलांनो? वाघोबा कोणता, तो शिकारी कोणता, कोणता, ती आग कोणती? जाऊ द्या, नाही सापडणार तुम्हाला. कारण ती आग म्हणजे मला मित्रांनो, तो आग भडका, तो वनवास आहे. भ्रष्टाचार, अनाचार, अत्याचार, बलात्कार समाजामध्ये जे आणि ती कुणी ती त्याचा वनवा भडकला आहे. त्या वनव्यामध्ये तुमचं जीवन होरपाळणार आहे. परंतु तो वनवा आणि त्यामध्ये तो पाऊस कोणता, तो पाऊस कोणता, तो वारा कोणता, तो विजांचा कडकडाट कोणता? पण ज्या वेळेला परमार्थाचा वारा सुटेल, परमार्थाचा वारा सुटेल, अध्यात्माच्या विजा कडकतील आणि संस्काराचा पाऊस तुमच्यावर पडेल, त्याच वेळेला ही पाडसं वाचणार आहेत. अन्यथा भडक्यामध्ये आपण बर्बाद होणार आहोत. तुम्ही सामाजिक परिस्थिती बघता. मुलांनो, मी 45 वर्ष पत्रकारिता करतो. पत्रकारिता करताना माझा असा अनुभव आहे, जे चांगलं त्याचा पटकन प्रसार होत नाही, परंतु वाईट ते मोठं पटकन पसरलं जातं. एखाद्या गावात एखाद्या मुलीनं काही प्रकार केला, अख्ख्या गावात ही बाई त्या बाईला पत्रकार बनवून अख्ख्या गावात पोहोचतं. पण एखादी मुलगी बोर्डात आली तर तिची काही बातमी पसरत नाही. म्हणजे वाईट आहे ना, त्या वाईटाचा कमी करून संस्काराचा पाऊस तुमच्या पिढीवर ज्या वेळेला पडेल, त्याच वेळेला तुमची पिढी या वेळेला तरुण जाणार आहे. मला सांगा, तुम्ही अंमली पदार्थ विरोधी शासनाचं अभियान आहे, माहिती आहे तुम्हाला? कारण ही नवीन पिढी, आता तुम्हाला व्यसन नाही, कारण तुम्ही आता हायस्कूलला आहात. परंतु उद्या तुम्ही कॉलेजला जाल. कॉलेजला गेल्यावर तुम्हाला बिघडवण्यासाठी तिथं तुमची शिकारी कोणता, शिकारी कोणता? तर जो तुम्हाला वाईट व्यसनामध्ये, एखादी मुलगी चांगली वागते तर तो शिकारी दुसरी म्हणते, अरे हिले पुढे जायला लागले, ती तिची शिकार करते आणि तिला कुठेतरी रेव पार्टीला घेऊन जाते आणि त्या मुलीला बिघडवते. एखादा मुलगा चांगला वागत असेल तर त्याचे मित्र त्याला, अरे हा चांगला, याचे लय गावात नाव झाले, त्याला माग करण्यासाठी चल तुला खायला प्यायला शिकवायला, तो शिकारी म्हणजे तो शिकारी मित्र. तो वाघोबा म्हणजे व्यसन. ही अनेक प्रकारची व्यसन आहे बघा. दारू, गांजा, पोचरा, तांबडी पदार्थ, ही अनेक प्रकारची व्यसन. हे वाघोबा तुमची शिकार करण्यासाठी, तुमचे शिकारी म्हणजे तुमचे वाईट मित्र, आणि वनवा म्हणजे आणि ती अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार याच्यातून वाचवण्यासाठी फक्त तुम्हाला संस्काराची गरज आहे. तर आता मी काय सांगत होतो, तुम्ही उद्या कॉलेजला गेल्यावर एक मुलगा, जाऊ दे एक शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला. आता एक मुलगा की हरिपाठामध्ये बसायचा, अभंग म्हणायचा, चांगला गायला शिकल्यावर कॉलेजला गेल्यावर त्याने आकाशवाणीची परीक्षा दिली, ऍडिशन असते, फर्स्ट स्टेज दिली. फर्स्ट स्टेज दिल्याच्या नंतर तो त्याच्यामध्ये पास झाला, आणि ही गोष्ट बऱ्याच वर्षापूर्वीची आहे. तो तिथं पास झाला आणि आकाशवाणीमध्ये त्याला गायण्यासाठी त्याला बोलवायला लागले. आता त्याला बोलवायला लागले, मग त्यावेळेला जे बाकीचे पहिले मित्र होते ना, ज्यांना पहिलं काम मिळत होतं, आकाशवाणीवर पैसा मिळत होता, नाव मिळत होतं, ती त्याच्यावर जळायला लागल्यावर म्हणजे तुम्हाला असं कॉलेजला गेल्यावर अशी बरीच माणसं भेटणार आहेत तुम्हाला बर्बाद करण्यासाठी, तुमची शिकार करण्यासाठी, तुम्हाला बिघडवण्यासाठी. एखादी मुलगी चांगले वागत असेल तर तिचं जीवन बर्बाद करण्यासाठी अशी बरेच जण भेटतील, म्हणतील चल पार्टीला. तुम्ही बघता MBAच्या पोरी ज्या वेळेला रेव पार्टीमध्ये जातात, त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यासाठी काय प्रयत्न केला असतो, पण त्या मुलीला त्यावेळेस त्याची जाण नसते. मग त्यासाठी मी तुम्हाला सावध करायला आलो. जो भडका उडालाय त्याच्यातून वाचायचा असेल तर आता मी काय सांगत होतो, तो मुलगा गायला लागला, परंतु ते बाकीचे जळायला लागले. मग बाकीचे ज्यांना काम मिळत होते त्यांनी ठरवलं, अरे यालाच काम मिळायला लागले, यालाच प्रसिद्धी, पैसा मिळायला लागलाय. मग त्यांनी त्याला नेलं, एका धाब्यावर नेलं. चल म्हणले पार्टी करू, आज पार्टी करू म्हणले. पार्टी केल्यावर त्यांनी त्याला अरे घे म्हणले. त्या क्षेत्रामध्ये आल्यावर हे करिअर करायचं म्हणलं, हे खायचं प्यायचं असतं. मग त्याला त्यांनी प्यायला शिकवलं, खायला शिकवलं, वाईट वागायला शिकवलं, आणि तो खायला प्यायला लागला. आणि प्यायला लागल्यावर त्याचा आवाज, त्याचं जे शस्त्र होतं त्याच्या घशाला तो आवाज, ते अल्कोहोल घशामध्ये रुतलं, त्याचा आवाज गेला. आणि मग आकाशवाणीची कामं त्याची कमी झाली नाही, त्याला कामावून काढून टाकलं. आणि मग तो शेवटी गावाला आला.
गावाला आल्यावर त्याला व्यसन लागलं, खायचं प्यायचं व्यसन लागलं. व्यसन लागल्यावर खायचं प्यायचं, त्याचं लग्न झालं होतं, लग्नही झालं होतं. बायको त्याला रोज म्हणायचे विनविते राया मी घडोघडी, परंतु तो बायकोचं ऐकेना, कुणाचं ऐकेना. आणि तो आपला कुठंतरी रातच्या वेळेला कुठंतरी 1-2 वाजता खाऊन पिऊन यायचा. आणि खाऊन पिऊन आल्यावर रस्त्यानं होलकडे चालायचा. होलकडे चालल्यावर चौकामध्ये त्याला हवालदाराने अडवलं. हवालदार म्हणला, हे रातचं कुठं चाललायस, इकडे रातच्या पुढे चाललायस. तू म्हणलं कुठं म्हणजे काय, व्याख्यानाला. व्याख्यानाला चाल. अरे रातच्या 2 वाजता कोणाचं व्याख्यान आहे, रातच्या 2 वाजता काय पेलाय का काय, आणि तू हर करतो मरशील ना, मरशील. तू बघ आता गाडी आली होती, तो बाकीच्या गटरात पडला असता, मरशील ना, तुला काय भीती वगैरे आहे का नाही. आणि मग तो म्हणला भीती, भीतीचं काय कारण, हे गाणं होतं बघा. तो म्हणला तुला काय भीती आहे का नाही, मरशील ना. तो म्हणला चाहे जिएंगे मरेंगे हम ना किसी से डरेंगे, हमको ना रोके जमाना, जो चाहे वो हम करेंगे. दम मारो दम. म्हणजे या दम मध्ये त्याचं जीवन बर्बाद झालं होतं. त्याला कोणाची भीती उरलेली नव्हती. चांगला आकाशवाणीचा कलाकार एका माणसानं, वाईट मित्रानं त्याची शिकार केली होती. म्हणून माझी विनंती आहे, आयुष्यामध्ये घरी गेल्यावर तो म्हणला तुला भीती नाही, पण ती व्याख्यानाला म्हणतो रातचं 2 वाजता कोणाचं व्याख्यान आहे आता. तुम्हाला दारू पिलेला माणूस काही खोटं बोलत नाही, देवाच्याने सांगतो व्याख्यान. आता घरी गेलो ना, माझी बायको दारू उघडी आणि मग मला व्याख्यान द्यायला सुरुवात करा. तुम्हाला काय कळतं का नाही, दारू न कित्येकाचं आयुष्य बर्बाद झालं, राखरांगोळी झाली, घरामध्ये काय उरलं नाही, फार बर्बादी केली. अहो तुम्ही ते राम गणेश गडकरींचं नाटक पाहिले ना, तुम्ही एवढे कलाकार, एवढे हुशार, तुम्ही त्या नाटकामध्ये ती सिंधू आपल्या सुधाकरला सांगते, अहो या एकाच पेल्यामध्ये बुडालं तुमचं आयुष्य, तरी तुम्ही सुधरत का नाही. म्हणून माणसाला एकदा वाईट व्यसन लागलं का तो आयुष्यामध्ये सुधरू शकत नाही. म्हणून मुलांनो, तुम्हाला घडवण्यासाठी तुमच्या आई वडिलांना 20 वर्ष लागतात. लहानपणी तुमचं गोष्ट खरकट काढायचं, त्याच्यानंतर बालवाडी, अंगणवाडी, हायस्कूल, कॉलेज, तुम्हाला घडवण्यासाठी तुमच्या आई वडिलांना 20 वर्ष लागतात. पण तुम्ही एका दिवसात बिघडू शकता. आणि ते तुम्हाला बिघडवण्यासाठी हे समाज हा भडका उडालेला आहे. त्याच्यातून तुम्ही जागा व्हावं यासाठी माझा प्रयत्न आहे. मुलांनो कंटाळा आलाय काय, एकच सांगतो मुलांनो, मी भजनातला कार्यकर्ता, मला 100% भजन येत नाही. एक 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. शिक्रापूरला मोठी स्पर्धा होती, लाखोचं बक्षीस होतं आणि मी भजनी मंडळातला 11वा खेळाडू, राखीव खेळाडू. म्हणजे मागं म्हणायचं कोरस कडून मला पेटी उचलून दे, काय मदत करायची. राखीव खेळाडू मी म्हटलं आपण कुठपर्यंत राखीव राहायचं, आपणही 10 मध्ये बसलं पाहिजे, आपणही गायलं पाहिजे, आपल्याला गाता येतंय. पण ते भजनामध्ये लाच असतं ना, ताल लय बद्ध म्हणजे आलाप सगळं घ्यायला पाहिजे, तसं आपण प्रयत्न करायचा. आमची कमांडर मागून येत होती, त्यावेळेला धुनी गाडी होती, कमांडर येत होती. आमचं मंडळ येणार म्हणून एका झाडाखाली उभा होतो. आणि झाडाखाली उभा असताना त्यावेळेला मला माहित नव्हतं, बाजूला एक घर होतं, पण ते कुणाचं होतं माहित नव्हतं. मी म्हणलं झाडाखाली गाडी येते, तोपर्यंत आपण प्रॅक्टिस करावा. आणि भजनामध्ये नुसतं सरळ म्हणून चालत नाही बघा. सरळ म्हणजे कसं, कानडा राजा पंढरीचा म्हणा, वेद नाही कळला नाही अंत पार जात, असं सरळ म्हणून चालत नाही. आता तुम्हाला कसं पाहिजे, तुम्ही लगेच म्हणा बघा, तुम्हाला त्या डीजेचं चालवा पाहिजे. बघा डीजेचं गाणं, सिनेमाचं गाणं, ऑर्केस्ट्राचं गाणं एकच वर्षी फेमस होतं, दुसऱ्या वर्षी ते गाणं गायब होतं. मला सांगा मुलांनो, 7-8 वर्षापूर्वी तुम्ही लहान असताना एक बाईचं गाणं आलं होतं. बाईचं काय, बाईचं नाव होतं त्या, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, काय नाव होतं त्या बाईचं गाण्याचं नाव. त्या बाईच्या घरापुढे जाऊन तुकारपोरांनी इतकं तिच्या नावानं आरडावाडा केला की बाई घरातून बाहेरच निघली नाही. आणि दुसऱ्या वर्षी ते गाणं पण गायब झालं. काय बाईचं नाव होतं मुलांनो, काय होतं, शांताबाई. आता मला सांगा, शांताबाई नाव तरी चांगलं वाटतं का. मग जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई यांच्या कविता तुम्हाला मास्टर डिग्री पर्यंत आहेत. म्हणे वढाय वढाय, या मनाला कंट्रोल करायचा असेल तर संस्कार संतांचे विचार हवे. बघा एक 9वीला जनाबाईची अभंग आहे मला वाटतं, आहे का, धरीला पंढरीचा चोर म्हणा, ग बांधोनिया दोर,
बरं जाऊ दे. हे तुम्हाला कसं पाहिजे? डीजेचे चालव बघा. छुन्नुक छुन्नुक टाळ वाजवी म्हणा. संस्थेतली पोरं जरा मोठ्याने म्हणा ना. हे युट्यूबला जाणार आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे युट्यूबला जाणार आहे आणि युट्यूबला तुम्ही दिसणार आहे. कोणी तोंड वाचलंय किंवा कोण गप्प आहे. एक दोन मुली निश्चित गालात हसल्या. आता बाई मी कुठं तुला मुन्नी बदनाम होई म्हणायला सांगितले? तर संतांचा अभंग आहे. एखादा चांगला विचार आपल्या तोंडामध्ये आला, मनामध्ये ठसला, अंतकरणामध्ये बसला तर आपलं जीवन पवित्र, समाधानी, शांत, एक अगदी चांगलं होईल. म्हणून मी काय म्हणत होतो? छुन्नुक छुन्नुक टाळ वाजवी, पाटामधलं पाणी, रानपाखरा संग गातो, तुझी विठ्ठला गाणी, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. टाळ्या वाजवून मोठ्यानं म्हणा. याचं शास्त्रीय कारण तुम्हाला सांगतो. याचं शास्त्रीय कारण सांगतो. अलीकडे काय झाले? बैठक जीवन झाले, व्यायाम नाही, धावपळ नाही, शरीर आपलं जाड होत चाललंय. जाड झालेल्या, आपल्या व्यायाम नसलेल्या, कामधंदा करत नसलेल्या, पळापळ करत नसलेल्या माणसाला मोठे झाल्यावर बीपी, शुगर, मधुमेह, रक्तदाब आणि करोडोचा खर्च येतो. म्हणून आता तुम्ही, मी काय म्हणत होतो, विठ्ठल विठ्ठल या शब्दामध्ये एवढी पॉवर आहे. आणि तुम्ही जर टाळी वाजवून, हे शास्त्रीय कारण सांगतो, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठला, विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठला, विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठला. बघा, 2-3 मुलांनी टाळ्या जोरात वाजवल्या. आता मला सांगा, ज्यांनी खरोखर जोरात टाळी वाजवली, हाताला झिंझिणी झाल्या का नाही? हाताला झिंझिणी झाल्या ना. मग हाताला झिंझिणी झाल्यावर काय होतं? आपल्या हातापासून रक्तवाहिन्या प्रवाहित होतात. आणि विठ्ठल 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 या शब्दावर जोर दिल्यावर आपल्या अंतकरणामध्ये, हृदयामध्ये, यकृतामध्ये, पोटामध्ये सगळी कंपन निर्माण होतात. आणि कंपन निर्माण झाल्यावर हाताच्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सगळ्या रक्तवाहिन्या प्रवाहित होतात. आणि जो असं दिवसातून फक्त 5 मिनिटं करेल त्याला आयुष्यामध्ये मधुमेह, रक्तदाब, बीपी, शुगर, चरबी, कोलेस्ट्रॉल, अटॅक येणारच नाही. अटॅक म्हणजे काय असतं? मुलांनो, अटॅक म्हणजे काय असतं? अटॅक म्हणजे एखादी रक्तवाहिनी आपली बंद होते. रक्तवाहिनी बंद झाल्यावर मला वाटतं मी आता थांबायला हवंय, कारण तुमचं लक्ष आता काय चांगल्याकडे लक्ष नाही. भांडणं कोणाची चालले ना, कुणी वाईट बोलला असलं ना, सगळे तिकडे बघतील. मी तुम्हाला पहिले सांगितलं, दारूवाला कुठेही दारू विकायला जात नाही, त्याच्या पुढे लाईन लागते. पण दूधवाला घरोघर जाऊन त्याला दूध घालावं लागतं. जे चांगलं आहे ना ते घरोघर पोचत नाही, ते डोक्यामध्ये बसत नाही. मला वाटतं त्यांचं थांबलं असेल. तर मी तुम्हाला सांगत होतो, भजनाचा कार्यकर्ता. मग मी म्हटलं असं सरळ सरळ म्हणून काय होणार आहे? म्हटलं आपण प्रॅक्टिस करावा. आपण झाडाखाली उभा आहे, मागून कमांडर गाडी येते, तर आपण मी प्रयत्न केला. म्हटलं आपण हे काहीतरी आलाप घ्यायला शिकायचं. आणि मग मी सुरू केलं, विठ्ठला म्हणा. हा बरं, जाऊ द्या. असं मी वरडायला लागलो, आलाप घ्यायचा प्रयत्न केला. तेवढ्यामध्ये बेवडं समोरून आलं, रडायला लागलं. मी म्हटलं काय झालं, काय मारलं का काय कोणी तुला? ते म्हणलं नाही हो, मारलं नाही, पण आता तुम्ही एवढत होता ना, त्यामुळं मला आठवण झाली, लय दुःख झालं. मला काय झालं? मी म्हणलं त्याने माझ्यासारखा सूर लावला. ते म्हणलं काय सांगू दुःख मित्रा, आठव मला झाला त्याच्या गुणाचा, असाच वरडून कुत्रा मेला की र माझा. तेवढ्यामध्ये त्याची बायको आली धावत घरातून. आणि ती म्हणली, दादा हा तुम्हाला काय जास्त बोलला नाही ना? दारू पिल्यावर कुणाला काय बोलल काय भरोसा नाही. मी म्हणलं नाही ग बाई, जास्त काय बोलला नाही. आतापर्यंत त्याने मला फक्त कुत्रा बनवलाय, त्याला घेऊन जा, नाही तर माकड खोकड बोकड काही बनवून टाकेल. ती म्हणली, दादा कुठे घेऊन जाऊ नमुना? बापाच्या नावासाठी, घराण्याच्या इज्जतीसाठी त्याच्याकडे राहते. संसाराची सगळी रांगोळी केली, घरातल्या सगळ्या वस्तू विकल्या, पोरांना शाळेला पैसे देत नाही, पण दारू पिऊन रोज यानं पार बरबाद. मी म्हटलं बाई
बायकोच्या हातामध्ये असतं, नवऱ्याला समजायचं प्रेमानं. अहो त्याला प्रेमाने सांगितलं, मी वितराया घडोघडी, आता तरी सोडा ही दारू झाली. तो म्हणतो तुझा बाप काय मला पैसे देतो, माझं मी खर्चून दारू पितो, नको करू वटवट दाबील नरडी, माझ्या नरडीला हात घालतो. मग म्हटलं बाई, मग गावात मध्ये कोण नाही का पुढारी, तंटामुक्ती अध्यक्ष, सरपंच किंवा पोलीस स्टेशन, पोलीस पाटील, पोलीस स्टेशन कोणाचं त्याचं सांगायचे म्हणजे भीतीनं घाबरल. अहो म्हणली दादा मी पण ते पण करून बघितलं. त्याला म्हटलं सरकारनं बंद केला दारूचा गोता, दारू प्यायला कोठून मिळेल आता, त्या तेव्हा हातामध्ये पडेल बेडी, आता तरी सोडा ही दारू ताडी. सोडली असेल का रे बा, हे पुढून 2 नंबर सोडली असेल का बेडीचं बिची घातल्यावर. म्हणत ते आणि अजून छाती पुढं काढली आणि ते म्हणतंय त्या सरकाराच्या बापाला कोण ग भेटतो, तो हवालदार बेवडा माझ्या सोबत येतो, आम्हा दोघांची सोबत अंगाड जोड. मी तुम्हाला हसण्यासाठी नाही सांगितलं, मी तुम्हाला हसण्यासाठी नाही सांगितलं, कारण एकदा माणूस बिघडला तर तो आयुष्यामध्ये सुधरू शकत नाही. म्हणून तुमची पिढी हुशार आहे, तुम्हाला सगळं कळतं, चांगलं काय वाईट काय. तुम्ही आयुष्यामध्ये बिघडूच नाही, तुमच्यातला प्रत्येक जण चांगला मोठा माणूस बनावा हीच अपेक्षा ठेवून आम्ही प्रबोधन करत असतो. आमचं हे प्रबोधन आता दिंडीमध्ये 20 दिवस आम्ही सांगली, कोल्हापूर, जयसिंगपूर, सातारा, कराड ह्या भागामध्ये जाणार आहे. काल दिंडीला इथं आलो होतो. आता तुमची शाळा, नंतर राळेगण सिद्धीची शाळा, करोना शनिवार असल्यामुळं आम्ही जाणार आहे. आमचा प्रत्येक 7-8 प्रकारची व्याख्यान आहे. गरीबाचा मुलगा मोठा होऊ शकतो, अर्धा पाय तुटलेलाही मोठा होऊ शकतो, 35% वालाही मोठा होऊ शकतो, 8वी नापास सुद्धा मोठा होऊ शकतो. अशा प्रकारचे आपल्याकडे व्याख्यान आहेत. हे युट्यूब चॅनलवर टाकलं जाईल. हे हरिपाठ दिले जातील. जे प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. आता फक्त एकच प्रश्न मुलांसाठी जाऊ द्या, अजून मुलांचं वय लहान आहे. पण समजा उद्या तुम्ही कॉलेजला गेलात, तुम्ही मोठे झालात, मोठे झाल्याच्या नंतर तुम्ही कामाला लागलात, कामाला लागल्याच्या नंतर तुम्ही मोटरसायकलवर निघालात, तुम्हाला आयुष्यामध्ये जे मित्र आहे त्या मित्राने मदत केलेली आहे, तो मित्र तुम्हाला अचानक कुठं भेटला, एखाद्या वेळेस वादळ वारं सुटतं. 4-5 किलोमीटर कुठे गाव नाही, मधल्या बस स्टॉपला, शेजारच्या बस स्टॉपला 3 माणसं उभी असतात. 3 माणसं तिथं काकड्यात कुडकुडत उभा असतात. वादळ वारं सुटले, एक आजी असते म्हातारी, ज्याला दवाखान्यात जायचं असतं. दुसरा तो मित्र असतो ज्यानं आयुष्यामध्ये त्याला मदत केलेली असते. आणि तिसरी एक मुलगी असते कॉलेजला, जी मागच्या वर्गामध्ये होती. नेमकी 3 जण तिथं असतात. हा मोटारसायकल घेतलेला कामावर लागलेला येतो आणि त्यानं पाहिलं, अरे 3 माणसं बस स्टॉपला आहे, आता बसही नाही, वादळ वारं पाऊस सुटलाय. मला सांगा, तो माणूस चाललेला आहे, चाललेला असताना आता त्या तिघातल्या त्या मोटारसायकलवाल्यानं कुणाला घेऊन जायला पाहिजे? असं एखादं उत्तर सांगा का सगळ्या प्रश्नाचं समाधान होईल. कुणाला घेऊन जायला पाहिजे? म्हातारी आजी, दवाखान्यात आजारी कुडकुडते. दुसरा त्याचा मित्र आहे, त्यानं आयुष्यात त्याला मदत केलेली आहे, त्यामुळे नोकरीला लागलेला आहे. आणि तिसरी एक मुलगी आहे त्याच्या मागली, परंतु दोघे बुजरे असल्यामुळं त्यांना आयुष्यामध्ये एकमेकावर प्रेम असल्यामुळे बोलता आलं नाही. सगळ्यातून सोल्युशन होईल असा काय मार्ग आहे का? कुणाला घेऊन जायला पाहिजे बाई? कुणाला? म्हातारीला. बरोबर आहे. एक तुझ्या मानवी दृष्टीने, एक माणूस या दृष्टीनं म्हाताऱ्याला नेला पाहिजे. हिचा प्रश्न बरोबर आहे, पण बाकीच्या दोघांचे प्रश्न सुटत नाही. चौघांचाही प्रश्न सुटतो याच्यातून. बघा, असा एक मार्ग आहे. चौघांचाही प्रश्न सुटू शकतो. कुणाला घेऊन जायला पाहिजे? काय आयडिया आहे बरं? त्याला एक वेगळी आयडिया आहे. बरं जाऊ द्या, नाही सुटणार तुम्हाला, मी सांगतो. त्याने काय केलं, त्यानं मोटरसायकलची चावी आपल्या मित्राला दिली. म्हणजे मित्राचे ऋण फिटले. मोटरसायकलची चावी मित्राला दिली आणि म्हणले, अरे तू जा ह्या आजीला घे, मोटरसायकलवर बसव आणि हिला दवाखान्यात पोचव, हिला पोचव पहिलं. आणि मग त्याने काय केलं, चावी मित्राला दिली, आजीला दवाखान्यात पोचवलं. दोघांचे प्रश्न सुटले. आणि तिसरा प्रश्न, जी मुलगी होती, दोघं एकमेकावर प्रेम करत होते, पण त्यांना बोलता येत नव्हतं, बुद्रे होते, आणि मग दोघांनाही एकमेकाशी बोलता आलं. मला सांगा, चौघांचे प्रश्न सुटले का नाही? जीवनामध्ये असे बरेच प्रश्न आहेत.
प्रत्येक घडोघडी प्रश्न आहेत हे सुटू शकतात फक्त तुम्हाला संस्काराची, विचाराची, परमार्थाची काळ धरा. बस मुलांनो, आयुष्यामध्ये जगा इतकं आयुष्य कमी पडेल, शिका इतकं डिग्र्या कमी पडतील, दौडा असे कम नशिबाचा फासा निखळून पडेल. परंतु मुलांनो, प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या परमेश्वराला, विठ्ठलाला, पांडुरंगाला, त्या देवांना तुम्हाला देणं भागत पडेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. बरं, जाऊ द्या. मुलींना मिळालं बक्षीस, हे पुस्तकही देणारे गाडीमध्ये आहे. आता मुलांना पण द्यायला पाहिजे ना. एक मुलींना मिळालंय, 2 पुस्तकं देणारे हिच्या नावाने एक लायब्ररी माहिती आहे ना. हा, पाहिलंय का तुम्ही, ऐकलंय का, बघितलंय ना दोनदा. आता खरोखर डोकेबाज असेल त्या पिक्चर मधल्या हिरोचं त्याच्या दोन्ही मित्रांची नावं. सोपा प्रश्न आहे. या पटकन आपला वेळ संपत आलाय. कारण तो पिक्चर बघून बरीच उलाढाल झाली. कोणाला येतंय? शाळा, घर, समाज हे सगळे तुमच्या संस्कारासाठी, तुमच्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि आज कालच आपल्या गावातून दिंडी गेली आणि आज सकाळीच जे ज्ञानेश्वर मुदगुळे सर पत्रकार आहेत, हे आपल्याकडे आले आणि त्यांनी तुमचं जीवन कसं घडावं, कर्माचं महत्व आहे, संस्काराचं महत्व आहे, आपल्या आईवडिलांची तळमळ आहे, याविषयी अतिशय छान असं तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे, जे विचार मांडलेले आहेत, त्या विचारांचा आपल्या आचारावर परिणाम झाला पाहिजे, आपले आचरण सुधारलं पाहिजे. हेच त्यांचे प्रयत्न आहेत की ज्या शाळेमध्ये, विद्यालयामध्ये ते जातील, तुम्हाला जे मार्गदर्शन करतील, सांगतील, तर त्या विद्यार्थ्यांमध्ये थोडा तरी फरक जाणवला पाहिजे, थोडा तरी बदल झाला पाहिजे. यासाठीच ते तळमळ करत असतात. आणि तो बदल तुम्ही तुमच्या जीवनात करून घ्यावा. त्यामुळे तुमचाही फायदा आहे आणि समाजाचाही फायदा आहे. ज्ञानेश्वर मुदगुळे सर इथे आले, अतिशय छान त्यांनी संस्कार, कर्म याविषयी माहिती दिली. त्याबद्दल मी त्यांचे विद्यालयाच्या वतीने आभार मानते आणि त्यांच्या समवेत आलेले दत्तात्रय भुजबळ सर यांचाही आभार मानते. आणि हा कार्यक्रम इथे संपला.